जसा जसा तुमचा शोल्डर कमी होत जातो ना, तशी तशी तुमची गळा रुंदी जी आहे ना ती वाढत जाते. स्टिचिंग मार्जिन म्हणजे शिवण घालण्यासाठी कपडा. आता समजा तुमच्याकडे कॅल्क्युलेटर नाही आहे, तर तुम्ही कसे मोजायचं? कपडे स्टिच केल्यानंतर कपड्याची फिटिंग परफेक्ट भेटत नाही आहे का? कधी कपडे खूप लूज होतात तर कधी खूप टाईट होतात का? ह्याचं मुख्य कारण म्हणजे मेजरमेंट्स घेण्याची पद्धत. मेजरमेंट्स आपण दोन टाईपने घेतो. एक आहे रेडी कपड्याची मेजरमेंट्स, म्हणजेच आपल्या जुन्या कपड्याचे मेजरमेंट्स आपण घेऊन शिवतो. दुसरं आहे बॉडी मेजरमेंट्स. जर का तुम्ही रेडी कपड्याचे मेजरमेंट्स किंवा तुमच्या जुन्या शिवलेल्या कपड्याचे मेजरमेंट्स घेऊन ब्लाऊज, ड्रेस जे काही स्टिच करत असाल ते तुम्हाला परफेक्ट फिटिंगमध्ये भेटत नाही. बिकॉज आपला साईज, बॉडीचा साईज जो आहे तो चेंज होत असतो. कधी आपण जाड होतो तर कधी आपण बारीक होतो. जर का तुम्ही जुन्या कपड्याचे, आधी शिवलेल्या कपड्याचे मेजरमेंट्स घेऊन स्टिच केला आणि आता समजा तुम्ही जाड झाला आहात तर तुम्हाला ते टाईट होऊ शकतात. आणि जर का तुम्ही बारीक झाला आहात समजा आणि जुन्या कपड्याचे तुम्ही मेजरमेंट्स घेऊन स्टिच केला असला तर तुम्हाला ते लूज होऊ शकतात. त्यामुळेच मी स्ट्रॉंगली रेकमेंड करते, सजेस्ट करते की कधीही बॉडी मेजरमेंट्स घेऊनच कपडे स्टिच करा. बॉडी मेजरमेंट्समुळे आपणाला ॲट प्रेझेंट आपली बॉडीचा साईज जो आहे ना ते मेजरमेंट्स भेटतात. त्याच्यामुळे आपण जे काही स्टिच करतो ना ते परफेक्ट फिनिशिंगमध्ये रेडी होतो, परफेक्ट फिटिंगमध्ये आपल्याला भेटतं. त्यामुळे तुम्ही कधीही काहीही स्टिच करा, बॉडी मेजरमेंट्स घेऊनच स्टिच करा. आणि जर का ऑप्शन नसेलच तर त्यांना तुमचं रिसेंटली म्हणजे नवीन जे स्टिच केलेलं असताना त्याचे मेजरमेंट्स घेऊनच तुम्ही नवीन काहीही स्टिच करा. खूपच जुनं घेऊन स्टिच करू नका, नाहीतर तुम्हाला कधीच परफेक्ट फिटिंग भेटत नाही. तर लास्ट क्लासमध्ये मी तुम्हाला रेडी मेजरमेंट्स म्हणजेच जुन्या कपड्याचे मेजरमेंट्स घेऊन कसे स्टिच करायचं ते सांगून दिली आहे. तर आता मी तुम्हाला आजच्या ह्या क्लासमध्ये बॉडी मेजरमेंट्स कसे घ्यायचं त्याबद्दल माहिती देणार आहे. ओके, तर बॉडी मेजरमेंट्स घेण्यासाठी पहिले तुमच्या बाळाला असे स्ट्रेट करून उभा करून घ्या. उभा केल्यानंतर त्यांचे हात असे कमरेवरती ठेवायला लावा. तर बॉडी मेजरमेंट्समध्ये मी तुम्हाला पूर्ण उंची कशी घ्यायची, बॉडी उंची कशी घ्यायची, घेर उंची कशी घ्यायची, घेर रुंदी कशी घ्यायची, छाती कशी घ्यायची, कंबर कशी घ्यायची, पूर्ण शोल्डर, रेडी शोल्डर, गळा रुंदी, पुढील गळा, मागील गळा, मुंडा, हात उंची व हात रुंदी, हे सगळं कसे घ्यायचं त्याबद्दल माहिती देणार आहे. ओके, तर आता पहिले आपण पूर्ण उंची कशी घ्यायची ते बघूयात. तर पूर्ण उंचीसाठी गळा रुंदीच्या साईडने शोल्डर जिथं सुरू होतं ना तिथं इंच टेपचा स्टार्टिंग पॉइंट ठेवा व सरळ अशी इंच टेप सोडून द्या. तुम्हाला जेवढी ड्रेसची उंची हवी असेल, ड्रेस, कुर्ती, जे काही तुम्ही स्टिच करत असाल ज्याची जेवढी उंची हवी आहे ना तेवढी उंची तुम्ही घेऊ शकता. फॉर एक्झाम्पल, आता समजा तुम्हाला 18 इंच पर्यंत रेडी उंची हवी आहे. तर इथं बघा 18 इंच तुम्हाला रेडी हवी आहे. तर ह्याला आपण स्टिचिंग मार्जिन सुद्धा जोडावी लागते. जर का तुम्ही 2 पीसचा ड्रेस शिवत असला, 2 पीस म्हणजे वरच्या बॉडी पार्ट वेगळा असतो व खालचा घेरचा पार्ट वेगळा असतो, असे 2 पार्ट असतात. जर का तुम्ही 2 पीसचा ड्रेस शिवत असला तर त्याच्यासाठी 2 इंच तुम्ही ॲड करावे लागते स्टिचिंग मार्जिन. तर ही स्टिचिंग मार्जिन कुठं स्टिच करण्यासाठी लागते हे मी रेडी मेजरमेंट्समध्ये सांगून दिली आहे. तुम्ही एकदा तो चॅप्टर बघून घ्या. जे कोण नवीन व्ह्यूवर्स आहेत, पहिल्यांदाच क्लास बघत आहेत, त्यांनी आधीचे सगळे चॅप्टर्स बघून या, तरच तुम्हाला सगळे पॉईंट्स क्लिअर होत जातील. ओके, त्यानंतर आणि जर का तुम्हाला 1 पीसचा ड्रेस शिवत असला म्हणजे बॉडी व घेर असे 2 पार्ट नसतात, अखंड एकच पीस असतो. 1 पीस ड्रेस शिवत असला तर 1 इंच पुरेसा आहे स्टिचिंग मार्जिन. ओके, 1 इंच पुरेसी आहे. बिकॉज आपण वरून शोल्डरसाठी 1/2 इंच एवढंच जातं स्टिच करतो व खाली दुमडून एवढं स्टिच करतो, तर त्यासाठी 1 इंच पुरेसा आहे. ह्या रीतीने तुम्ही पूर्ण उंची मोजायची असते. त्यानंतर आहे बॉडी उंची. बॉडी उंची म्हणजे हितून
ह्या शोल्डर पासून इथपर्यंतचा पार्ट बॉडी उंची आहे. कंपल्सरी नाही की एवढीच घ्यायची तेवढीच घ्यायची, तुम्हाला जेवढी हवी आहे तेवढी तुम्ही घेऊ शकता. बॉडी उंची मोजते वेळी शोल्डरचा स्टार्टिंग पॉइंट गळारुंदीला लागून जिथं शोल्डरचा स्टार्टिंग पॉइंट आहे ना तिथं इनस्टेप ठेवा व अशा क्रॉसमध्येच इनस्टेप ठेवायचा. स्ट्रेट नाही ठेवायचा, क्रॉसमध्येच ठेवायचा. क्रॉसमध्ये का, जे आपण काही वेअर केलेलं असतो ना, घातलेलं असतो कपडे, त्याचे शोल्डर स्प्रेड होऊन आपला ब्लाऊज असो ड्रेस असो वरती खेचला जातो. त्यामुळे आपण कधीही बॉडी मेजरमेंट्स घेतेवेळी बॉडीची उंची ही क्रॉसमध्येच घ्यायची असते. ओके, तर बॉडी उंची आहे 8.5 इंच. त्याच्यामध्ये आपण 1 इंच स्टिचिंग मार्जिन ॲड करावी लागते. तर 1 इंच कशासाठी, वरून शोल्डर अटॅच करायला अर्धा इंच लागतो व खालून बॉडी घेरला अटॅच करायला अर्धा इंच कपडा लागतो. सो टोटल आपण 1 इंच स्टिचिंग मार्जिन सोडायची असते. स्टिचिंग मार्जिन म्हणजे शिवण घालण्यासाठी कपडा. ओके, तर टोटल झाली 9.5 इंच. तर मार्क करते वेळी आपण बॉडीची उंची 9.5 इंच मार्क करायची असते. त्यानंतर आहे घेर उंची. तर घेर उंची ही आपण जिथपर्यंत बॉडी उंची मार्क केलेली असतो ना, मेजर केलेली असतो ना, त्याच्या खालून मेजर करायची असते. आता समजा आपण बॉडी उंची इथपर्यंत 8.5 इंचपर्यंत घेतली आहे, तर त्याच्या खाली टेप असा सरळ पकडून आपण घेर उंची मोजायची असते. तर घेर उंची ही तुमच्यावरती असते, तुम्हाला किती हवी आहे तेवढी तुम्ही घेऊ शकता. तर मी आता माझी घेर उंची घेत आहे 15 इंच. तर त्याच्यामध्ये सुद्धा आपण 1 इंच स्टिचिंग मार्जिन जोडावी लागते. तर 1 इंच स्टिचिंग मार्जिन ही 1/2 इंच वरच्या साईडने घेरला बॉडीला अटॅच करायला कपडा लागतो व 1/2 इंच खालच्या साईडने मडचून शिवण्यासाठी. सो त्याच्यासाठी आपण 1 इंच स्टिचिंग मार्जिन घेतो. तर टोटल झाली 16 इंच घेर उंची. तर मार्किंग करते वेळी आपण 16 इंच घेर उंची मार्क करायची असते. त्यानंतर आहे घेर रुंदी. घेर रुंदी ही कमरेची डबल असते, म्हणजे आपण आपली कंबर जेवढी असते ना त्याचा डबल भाग आपण घेर रुंदी घ्यायची असते. फॉर एक्झाम्पल, आता समजा जर का तुमची कंबर 10 इंच आहे, तर ह्याला गुणिले 2 करायचा व घेर रुंदी तेवढी घ्यायची. 20 इंच घेर रुंदी घ्यायची. ही घेर रुंदी फक्त समोरच्या भागची झाली. अशी सेम तुम्ही मागच्या भागची सुद्धा घ्यावी लागते. तर घेर रुंदी ही तुमच्या कंबरच्या डबल असते. किंवा जर का तुम्हाला मोजायची असेल, कपड्यावरतीच मोजायची असेल, तर अशा रीतीने तुम्ही घेर रुंदी मोजू शकता. त्यानंतर आहे छाती. छाती ही इथून इथला भाग, म्हणजे इथून स्टार्ट करू इथपर्यंत जो भाग असतो ना त्याला आपण छाती म्हणतो. तर त्याला अशा रीतीने मोजायचं असतं. इनस्टेप असे आतमध्ये घालून दोन्ही आर्महोलच्या खाली, मुंड्याच्या खाली अशी टेप करेक्ट अशी पकडून, खूप टाईट नाही, खूप लूज नाही, अशा रीतीने पकडून छाती मोजायची असते. तर माझी छाती आहे, पूर्ण छातीचा राऊंड आहे 22.5 इंच. पूर्ण छातीचा राऊंड आहे 22.5 इंच. तर आपण मार्क करते वेळी चौथा भाग मार्क करतो. तर ह्याला काय करायचं, तर भागिले 4 करायचा. तर ज्यांना कोणाला गणित येतं त्यांनी 22.5 इंचला 4ने भागाकार करून इझिली मार्क करू शकतात. तर ज्यांना कोणाला गणित येत नाही, तुमच्या घरी जर का अशी कॅल्सी असेल, कॅल्क्युलेटर असेल तर ते घ्या. किंवा मोबाईलमध्ये, आजकाल सगळ्यांच्या मोबाईलमध्ये कॅल्क्युलेटर असतं, मोबाईलचं कॅल्क्युलेटर ओपन करून घ्या. त्याच्यामध्ये 22.5 इंच पहिले असे टाईप करून घ्या. त्याला भागाकार आपण किती करणार आहोत, 4. भागाकारला हा सिम्बॉल असतो. ओके, वरती एक बिंदू, खाली एक लाईन, त्याच्या खाली एक बिंदू, हा भागाकारचा सिम्बॉल आहे. तर तो दाबा, त्यानंतर 4 दाबा, = दाबा त्यानंतर. तर तुम्हाला भेटून जाईल 5.62. किती आला, 5 पॉइंट. इथं पॉइंट दिसत असणार तुम्हाला. 5.62 म्हणजे 5 इंच वरती 6वी लाईन. ओके, 5 इंचावरती 6वी लाईन आपला हा चौथा भाग झाला. ओके, आता जर का समजा तुमच्याकडे कॅल्क्युलेटर नाही आहे तर तुम्ही कसे मोजायचं, तर घरी सगळ्यांच्या जे कोण स्टिचिंग करतात त्यांच्या घरी इनस्टेप हा कंपल्सरी असतो. ओके, तर इनस्टेप घ्या. पहिले 22.5 इंच कुठं आहे बघून घ्या. तर 22.5 इंच आलं इथं. ओके, तर इथं असं एक बोट ठेवून घ्या.
हा इनस्टेपचा स्टार्टिंग पॉइंट पकडा व इथं या 22.5 इंच कुठं आहे ना तिथं करेक्ट असे हाणून ठेवा. ठेवल्यानंतर ह्याला करेक्ट असे फोल्ड करून घ्यायचं, असे मडचून घ्यायचं याला. ओके, 22.5 इंच कडे हाणून असे ठेवून करेक्ट असे मडचून घ्यायचं. मडचल्यानंतर हिथं ह्या पॉइंटला असे फोल्ड करून घ्या. फोल्ड करा. फोल्ड केल्यामुळे हिथं जो आपणाला भेटतो ना तो दुसरा भाग असतो. आपणाला जो आता इथं भाग भेटतो ना तो दुसरा भाग असतो. तर 11.25 इंच हा 22.5 इंच दुसरा भाग झाला. आपणाला पाहिजे चौथा भाग. तर काय करा, आणि परत इनस्टेपचं टोकाना व 11.25 इंचावरती असे ठेवा. ठेवल्यानंतर परत असे मडचून आता इथं जो आपल्याला भाग भेटतो ना तो चौथा भाग असतो. तर चौथा भाग आता इथं बघू शकता 5 इंचावरती 6वी लाईनच आपल्याला चौथा भाग भेटला आहे. तर अशा रीतीने तुम्ही इनस्टेपने सुद्धा चौथा भाग काढू शकता. तर तुम्हाला कोणती मेथड इझी वाटते ती तुम्ही मेथड यूज करून चौथा भाग काढू शकता. ओके, त्याच्यामध्ये आपण स्टिचिंग मार्जिन 1 इंच, 1.5 इंच किंवा 2 इंच ते तुमच्यावरती डिपेंड असतं. तुम्हाला किती हवी आहे तेवढी इंच तुम्ही स्टिचिंग मार्जिन ॲड करू शकता. स्टिचिंग मार्जिन म्हणजे शिवण्यासाठी कापड व हे छातीमध्ये जी आपण स्टिचिंग मार्जिन ॲड करतो ना ती असते माया म्हणजे एक्स्ट्राचा कपडा. जर का आपणाला जे काही आपण शिवत असतो ते टाईट झालं ना तर लूज करण्यासाठी जो एक्स्ट्रा कपडा आपण ठेवतो ना त्याला माया असे म्हणतात. तर इथं मी 1.5 इंच माया ॲड करत आहे, म्हणजे स्टिचिंग मार्जिन ॲड करत आहे. तर 7 इंचावर 6 लाईनमध्ये 1.5 इंच प्लस केल्यानंतर 7 इंचावर 1 लाईन होते. जर का तुम्हाला असेच हे प्लस करायला येत नसेल तर तुम्ही कॅल्सीमध्ये 5.6 ओके मध्ये पॉईंट घालायचं विसरू नका. त्याला प्लस आपण किती करणार आहोत, 1.5 म्हणजे 1.5. तर किती भेटतं 7.1. इथं पॉईंट तुम्हाला दिसत असेल 7.1. तर 7.1 इंच आपली छाती आहे. तर मार्क करते वेळी आपण 7.1 इंच मार्क करायचा. त्यानंतर येते कंबर. तर कंबर ही छातीच्या खालचा भाग असतो. थोडं खाली घेतला की कंबर असते. इनस्टेप पकडते वेळी खूप घट्ट किंवा खूप लूज असं पकडू नका. मध्यम मध्ये इनस्टेप पकडून मेजर करायचा. तर हा वाला भाग कंबरेचा भाग असतो. तर इथं मला कंबर 20 इंच भेटली आहे. कंबर इथं मला 20 इंच भेटली आहे. तर ही कंबर सुद्धा पूर्ण कंबर आहे. ओके, हा जो कमरेचा मेजरमेंट मला भेटला आहे ना हा सुद्धा पूर्ण कमरेचा मेजरमेंट आहे. तर ह्याचा सुद्धा आपणाला चौथा भाग काढायचा असतो. तर मी ऑलरेडी तुम्हाला कसे चौथा भाग काढायचं सांगून दिली आहे. तर इनस्टेप घ्या. 20 इंच कुठं आहे बघून घ्या. इनस्टेपला तिथपर्यंत इनस्टेपचा स्टार्टिंग पॉईंट तिथं हाणून असे फोल्ड करा. फोल्ड करून हिथं जो भेटतो ना तो आपला दुसरा भाग असतो. ओके, दुसरा भाग असतो. आता इथं बघा तुम्हाला 10 इंच भेटला आहे. हा 20 इंचाचा दुसरा भाग आहे. आम्हाला चौथा भाग पाहिजे. तर परत अशी इनस्टेप 10 इंचाला अशी फोल्ड करा व हिथं असे प्रेस करा. प्रेस केल्यानंतर हिथं जो भेटतो ना हिथं आता तो आपला चौथा भाग असतो. तर चौथा भाग आहे 5 इंच. ही एक मेथड झाली. अजून एक मेथड कॅल्क्युलेटरमध्ये हवं असेल तर तुम्ही कॅल्क्युलेटरमध्ये कॅल्क्युलेट करू शकता. तर पहिले काय करा, 20 इंच टाईप करून घ्या. त्याला भागाकारचं चिन्ह हे वाला असतं. ओके, ह्याच्यावरती दाबा. नंतरला चौथा भाग. तर आपणाला किती भेटला 5 इंच. तर कमरेचा चौथा भाग हा 5 इंच आहे. ओके, तर ह्याच्यामध्ये सुद्धा आपण स्टिचिंग मार्जिन जोडावी लागते. तर इथं जितकी स्टिचिंग मार्जिन जोडली आहे तेवढीच तुम्ही जोडू शकता किंवा त्याच्यापेक्षा एक अर्धा इंच कमी सुद्धा जोडू शकता. तर आता मी इथं पण तेवढी स्टिचिंग मार्जिन जोडत आहे. तर 5 अधिक 1.5 6.5 इंच होतो. ओके, तर आपला कंबर मार्किंग करते वेळी 6.5 इंचावरती मार्किंग करायची असते. आता नेक्स्ट आहे पूर्ण शोल्डर. तर पूर्ण शोल्डर मेजर करण्यासाठी तुमच्या बाळाला असे फिरवून घ्या. पूर्ण शोल्डर हा कंपल्सरी कधीही मागच्या साईडनेच मेजर करायचा असतो. ओके, तर असे फिरवून घ्या.
त्यानंतर आपल्या राईट साईडच्या हाताकडून लेफ्ट साईडच्या हातापर्यंतचा मधला जो गॅप असतो ना तो असतो पूर्ण शोल्डर. माझा पूर्ण शोल्डर आहे 11.25 इंच. हा झाला आपला पूर्ण शोल्डर. तर मार्किंग करते वेळी आपण पूर्ण शोल्डरचा दुसरा भाग मार्क करतो. तर ज्यांना कुणाला गणित येत नाही त्यांनी कॅल्क्युलेटर घेऊन तुम्ही मेजर करू शकता. तर 11.25 इंच म्हणजे 10.75. ओके, 11.25 इंच म्हणजे 10.75 असे टाईप करून घ्या. त्याला भागिले 2 करायचं. तर तुम्हाला किती भेटतं? 5.3 इंच म्हणजे 5 इंचावरती तिसरी लाईन. ओके, तर हा झाला दुसरा भाग. जर का ज्यांना कुणाला कॅल्क्युलेटर वापरायला येत नाही त्यांनी इंच पट्टीने सुद्धा दुसरा भाग काढू शकता. तर पहिले 11.25 इंच कुठं आहे बघून घ्या. तर हे आहे 11.25 इंच. तर 11.25 इंच हे हित्त आहे. ओके, तर इंच टेपचा स्टार्टिंग पॉईंट घेऊन या व 11.25 इंचावरती असे ठेवून घ्या. ठेवल्यानंतर ह्याला इकडून असे फोल्ड करून घ्या. फोल्ड केल्यानंतर इथं जो भेटतो ना, इथं जो आपल्याला मार्किंग भेटते ना ती आपली दुसरा भाग आहे. आपण इथं लक्ष देऊन बघा, चौथा भाग काढत नाही आहे, दुसरा भाग काढत आहे. आपण छाती व कंबरसाठी चौथा भाग काढलेलो, शोल्डरमध्ये आपण फक्त दुसरा भाग काढतो. तर आता इथं तुम्ही बघू शकता, इथं आपणाला 5 इंचावरती तिसरी लाईन आपला दुसरा भाग भेटला आहे. ओके, तर 5 इंचावरती तिसरी लाईन आपण मार्क करते वेळी करायची असते. पूर्ण शोल्डर मार्क करते वेळी आपण 5 इंचावर तिसरी लाईन मार्क करायची. त्यानंतर आहे रेडी शोल्डर. तर रेडी शोल्डर कसे मोजायचा? आता जे काही तुम्ही ड्रेस घातलेला असताना तिथं गळा रुंदीची एंड पॉइंट व तुमच्या स्लीव अटॅचची स्टार्टिंग पॉइंट त्याच्यामधला गॅप जो असतो ना त्याला रेडी शोल्डर असे म्हणतात. हा कंपल्सरी नाही की तुम्ही एवढंच घ्यायचं तेवढंच घ्यायचं म्हणून, तुम्हाला जेवढा हवा असतो तेवढा तुम्ही घेऊ शकता. ओके, तर माझा रेडी शोल्डर आहे 2 इंच. ओके, तर माझा रेडी शोल्डर आहे 2 इंच. तर ह्याच्यामध्ये मी 1/2 इंच स्टिचिंग मार्जिन जोडत आहे. बिकॉज एक साइडने आपणाला स्लीव अटॅच करायसाठी 1/2 इंच कपडा लागतो व एक साइडने नेकच्या साइडला पट्टी जॉईंट करायसाठी आपणाला 1/2 इंच कपडा लागतो. त्याच्यामुळे टोटल आपणाला 1/2 इंच कपडा लागतो. सो स्टिचिंग मार्जिन 1/2 इंच जोडून 2.5 इंचावरती रेडी शोल्डरची तुम्ही मार्किंग करून घ्यायची असते. त्यानंतर आहे गळा रुंदी. गळा रुंदी ही आपण जेव्हा आपण पूर्ण शोल्डर मार्क करतो ना, मार्किंग करते वेळी पूर्ण शोल्डर आपण मार्क करतो. पूर्ण शोल्डर म्हणजे 5.3 इंच मार्क करतो. दुसरा भाग त्याच्यामध्ये आपला रेडी शोल्डर मार्क करतो म्हणजे 2.5 इंच. हे मार्क करून जे आपला रिमेनिंग पार्ट असतो ना त्याला गळा रुंदी असे म्हणतात. आता फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला दाखवत आहे. आता आपला इथं समजा जर का हा आपले मार्किंग चालू आहे व इथं हा 5 इंचावर तिसरी लाईन मी इथं मार्क केलेली आहे. ओके, तर आता ह्याच्यामध्ये आपली शोल्डर आहे 2.5 इंच रेडी शोल्डर. तर इथून ह्या मार्कपासून 2.5 इंचावरती मार्क करून घ्यायचा. 2.5 इंचावरती. आता हा जो उरलेला भाग असतो ना ही आपली गळा रुंदी असते. ओके, तर ही आपली गळा रुंदी असते. तर अशा रीतीने तुम्ही गळा रुंदी मेजर करायची असते. जसे जसे तुम्ही शोल्डर वाढवत जाता, जर का तुम्ही 3 इंच शोल्डर ठेवला समजा आता तुमचं 3 इंच शोल्डर आहे, जसे जसे तुमचा शोल्डर वाढत जातो तशी तशी तुमची गळा रुंदी जी आहे ना ती कमी होत जाते. गळा रुंदी जी आहे ती कमी होत जाते आणि जसा जसा तुमचा शोल्डर कमी होत जातो ना तशी तशी तुमची गळा रुंदी जी आहे ना ती वाढत जाते. तर हा वाईस वर्सा रिॲक्शन असतो, हा लक्षात ठेवून घ्या. जसा जसा शोल्डर वाढत जातो तशी तशी गळा रुंदी कमी होत जाते, जसा जसा शोल्डर कमी होत जातो तसा तशी गळा रुंदी वाढत जाते. ओके, त्यानंतर आहे पुढील गळा. आपल्या ड्रेसच्या समोरच्या भागामध्ये जो गळा असतो ना त्याला पुढील गळा असे म्हणतात. तर पुढील गळा माप करते वेळी इंच टेपचा स्टार्टिंग पॉइंट हा शोल्डर जिथं जॉईंट असतात ना तिथं ठेवायचा व अशा रीतीने क्रॉसमध्ये मेजर करायचा. स्ट्रेटमध्ये मेजर नाही करायचं, क्रॉसमध्ये मेजर करायचा.
तर आता इथं तुम्ही बघू शकता माझा पुढील गळा आहे 4.5 इंच. ओके, तर पुढील गळा माझा 4.5 इंच आहे. त्याला सुद्धा आपण 1/2 इंचाची स्टिचिंग मार्जिन जोडावी लागते. 1/2 इंच कशासाठी, तर शोल्डरमध्ये आपला 1/2 इंच स्टिचमध्ये जातो, त्यामुळे त्याला आपण 1/2 इंच स्टिचिंग मार्जिन जोडावी लागते. तर टोटल माझा पुढील गळा मार्क करते वेळी मी 5 इंचावरती मार्क करावा लागतो. त्यानंतर आहे मागील गळा. मागील गळा म्हणजे ड्रेसच्या मागचा जो गळा असतो ना, मागच्या भागचा, त्याला मागील गळा असे म्हणतात. तर त्याची सुद्धा तुम्ही मेजरमेंट घेते वेळी इनस्टेपचा स्टार्टिंग पॉईंट शोल्डर जिथं आपला अटॅच असतो ना तिथंच ठेवायचा व असे क्रॉसमध्येच मेजर करायचा. तर क्रॉसमध्ये मेजर केल्यानंतर जेवढा तुमचा गळा भेटतो ना त्याला 1/2 इंच ॲड करायचं असतं. आता समजा माझा मागचा गळा 2.5 इंच आहे, तर त्याला मी 1/2 इंच ॲड करून 3 इंचावरती मार्क करते. तर 1/2 इंच हे आपल्या शोल्डर अटॅचमेंटमध्ये जातं, त्याच्यामुळे आपण 1/2 इंच ॲड करावा लागतो. ओके, तर अशा रीतीने तुम्ही पुढील गळा व मागील गळा मार्क करावा लागतो. त्यानंतर आहे मुंडा. मुंडा म्हणजे हाताचा हा राऊंड जो भाग आहे ना, जिथं आपला हात व शोल्डर जॉईंट होतात, तो भाग जो आहे ना त्याला मुंडा असे म्हणतात. तर तो कसे मेजर करायचा, इनस्टेप असं पूर्ण फिरवून घ्यायचा. खूप टाईट नाही पकडायची, खूप लूज नाही पकडायची किंवा असे खाली नाही पकडायची. बरोबर इथं जिथं आपला हात आणि शोल्डर अटॅच होतो ना तिथं इनस्टेप अशी पकडून मेजर करायची असते. तर माझा मुंडा आहे 10.5 इंच. तर हा झाला पूर्ण मुंडा. तर मार्किंग करते वेळी आपण मुंड्याचा दुसरा भाग मार्क करतो. तर दुसरा भाग कसे काढायचा मी ऑलरेडी सांगून दिली आहे. ज्यांना कुणाला कॅल्क्युलेटर येतं त्यांनी डायरेक्ट कॅल्क्युलेटरमध्ये काढा. ज्यांना कुणाला कॅल्क्युलेटर येत नाही त्यांनी इनस्टेप घेऊन त्याच्यामध्ये 10.5 इंच कुठं आहे बघा, त्या तिथं आपलं एक बोट ठेवून घ्या व इनस्टेपचा स्टार्टिंग पॉईंट नेऊन फक्त 10.5 इंचला असे अटॅच करा. अटॅच केल्यानंतर इथं जो मध्य भाग भेटतो ना, इथं हे मडचल्यानंतर जे भेटतं ना ते आपला दुसरा भाग आहे. तर 5.25 इंच आपला दुसरा भाग आहे. ओके, तर 5.25 इंच दुसरा भाग झाला. आणि जर का तुम्हाला कॅल्क्युलेटर यूज करून करायचं असेल तर 10 इंच 10.5 इंच कसे लिहायचं, 10.5 असे लिहायचं, ह्याला भागिले 2 करायचं. तर आपणाला काय भेटतो 5.25. 5.25 म्हणजे 5.25 इंच. हे बघा मी एक तुम्हाला सांगून देते, 1.25 म्हणजे 1.25 इंच, 1.50 म्हणजे 1.5 इंच, 1.75 म्हणजे 1.25 इंच, 2 इंच म्हणजे 2 इंच. ओके, तर कोणताही आकडा असू दे त्याच्या समोर जर का पॉईंटच्या समोर 2.5 असेल तर ते 1.25 इंच असतं. कोणताही आकडा असो त्याच्या समोर जर का 5 आणि 0 असेल किंवा फक्त 5 असेल तर तो अर्धा इंचचा आकडा असतो. कोणत्याही आकड्यासमोर 7 आणि 5 आकडा, पॉईंटच्या समोर 7 आणि 5 आकडा असला की तो 1.25 इंचचा आकडा असतो. ओके, तर त्याला 1.25 इंच असे तुम्ही समजायचं असतं. तर अशा रीतीने तुम्ही मुंडा मेजर करायचा व मार्क करते वेळी 5.25 इंच मार्क करायचा. त्यानंतर आहे हात उंची. तर हात उंची ही कशी मोजायची, जिथं आपला शोल्डर एंड होतो ना त्या पॉइंटला इनस्टेपचा स्टार्टिंग पॉइंट पकडायचा व अशा रीतीने खाली असा इनस्टेप घ्यायचा. घेतल्यानंतर जेवढी तुम्हाला उंची हवी आहे तेवढी तुम्ही उंची घेऊ शकता. आता समजा जर का माझी हात उंची मला 5 हवी आहे. ओके, तर माझी हात उंची आहे 5 इंच. तर आता ह्याच्यामध्ये आपण स्टिचिंग मार्जिन जोडावी लागते. तर स्टिचिंग मार्जिन किती जोडायची, हाताला वरती शोल्डरला अटॅच करायला अर्धा इंच कपडा लागतो व खालून फोल्ड करून स्टिच करायला अर्धा इंच कपडा लागतो. तर टोटल आपल्याला किती झाला, 1 इंच कपडा लागतो. तर 1 इंच आपण शिवण्यासाठी कपडा स्टिचिंग मार्जिन ॲड करायची असते. तर हात उंची मार्क करते वेळी आपण 6 इंचावरती मार्क करायचं जर का तुमची 5 इंच असेल तर, आणि जर का तुमची 8 इंच असेल तर प्लस 1 इंच करून 9 इंचावरती मार्क करायची. हे जे मेजरमेंट्स मी सांगत आहेत हे माझे जे मी इथं मेजरमेंट्स घेत आहेत ते आहेत.
तुमचे सुद्धा मेजरमेंट्स घेतेवेळी असेच यायचं, हेच सेम यायचं असे काही कंपल्सरी नाही आहे. ओके, तुम्ही जे मेजरमेंट्स घेत आहात, तुम्हाला जेवढे मेजरमेंट्स भेटत आहेत ते तुम्ही घेऊन मार्किंग करायची असते. त्यानंतर आहे हात रुंदी. तर हात रुंदी ही कशी मेजर करायची, जिथं आपली उंची संपते. आता समजा आपण हात उंची 5 इंच घेतली आहे, तर 5 इंचला एक बोट असे पकडून घ्या व तिथंच इंच टेप असे फिरवून घ्या. असे गोल करून फिरवून घ्यायचा. ह्या पार्टला हात रुंदी असे म्हणतात. ओके, तर ही झाली हात रुंदी. तर माझी हात रुंदी आहे 5.75 इंच. किती आहे? 5.75 इंच. हा हात रुंदी, पूर्ण हात रुंदी झाली. तर आपण मार्किंग करतेवेळी ह्याचा दुसरा भाग मार्क करायचा असतो. कॅल्क्युलेटर घ्या. 5.75 इंच म्हणजे 6.75 असे लिहायचं असतो. त्याला भागिले 2 करा. भागिले 2 करा. तर तुम्हाला बघू शकता किती भेटतं. इंच तिसरी लाईन. तर किती भेटते? 3 इंच तिसरी लाईन. आणि जर का तुम्ही इंच टेप न करायचं असेल तर 5.75 इंच हे इथं येतं. ओके, 5.75 इंच इथं आला. इंच टेपचा स्टार्टिंग पॉईंट इथं आणून असे ठेवा व ह्याला करेक्ट असे फोल्ड करून घ्या. मडचल्यानंतर इथं एक लाईन अशी उडते. ओके, लाईन उडते, तुम्ही बघू शकता. तर ही लाईन 3 इंचावरती तिसऱ्या लाईनवरती आली आहे. तर 3 इंच तिसरी लाईन ही आपला दुसरा हात रुंदीचा दुसरा भाग आहे. ओके, तर अशा रीतीने तुम्ही हात रुंदी मेजर करायची असते. तर आजच्या ह्या क्लासमध्ये मी तुम्हाला डिटेल करून बॉडी मेजरमेंट्स कसे घ्यायचं, ते कसे मार्क करायचं, त्यांचा चौथा भाग, दुसरा भाग कसे काढायचं, त्याच्यामध्ये स्टिचिंग मार्जिन म्हणजेच स्टिचसाठी कपडा, शिवणीसाठी कपडा कसे व किती जोडायचं डिटेल करून सांगून दिली आहे. तर आजचा हा क्लास तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूयात नेक्स्ट अशाच एका क्लासमध्ये. तोपर्यंत हसत राहा, शिकत राहा व मेन म्हणजे शिवत राहा. बाय बाय.